हाय गाईस, कसे आहात तुम्ही? आज आपण लहान मसूर डाळ पालक टाकून ट्राय करूया. त्यासाठी आपण 2 टॅमॅटो, 2 कांदे आणि कोथिंबीर आणि आले लसूणचं पेस्ट तयार करणार आहोत. आणि गाईस मी डाळ आधीच धुवून घेतली होती आणि पालक व्यवस्थित धुवून आपण चिरलेले आहेत. आता त्याच्यात आपण टाकूया. त्यानंतर गाईस आपण बघा पेस्ट तयार केली आणि सगळं साहित्य कापून घेतले. गाईस मी तेल गरम आधी केलं होतं. व्यवस्थित तेल गरम झालं, आपण कांदे टाकूया आणि त्याला व्यवस्थित फ्राय करूया. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं टाकल्यावर आपण त्याला व्यवस्थित भाजून घेऊया. भाजून घेतल्यावर गाईस आपण त्याच्यामध्ये पेस्ट टाकूया. पेस्टला आपण व्यवस्थित भाजून घेऊया. भाजून घेतल्यावर गाईस आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो जे कापले होते ते टाकूया. त्याला पण आपण व्यवस्थित भाजून घेतल्यावर गाईस आपल्या घरात जे मसाले आहेत ते टाकूया. आणि गाईस मी एव्हरेस्टचा मटण मसाला टाकला आहे. त्याच्याने चव लय भारी लागते. एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यानंतर गाईस कोथिंबीर जी मी कापली होती ती टाकूया आणि त्याला आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. त्याला 2 मिनटं हलवूया गाईस. आणि आपण बघा हलवून घेतलेलं आहे. हलवून घेतल्यावर गाईस आपली जी डाळीचं पाणी भिजत ठेवलं होतं ते टाकूया आणि मसाल्याला व्यवस्थित आपण भाजून घेऊया. 2 मिनटं भाजून झाल्यावर गाईस आपण त्याच्यामध्ये आपल्या हिसाबाने जे मीठ आहे ते टाकून घेऊया. आपल्या अंदाजाने तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. आणि आपण त्याला 2 मिनटं व्यवस्थित हलवून घेऊया. हलवून घेतल्यावर गाईस आपण जी डाळ आणि पालक व्यवस्थित भिजत घेतली होती ती आपण पाणीसकटच टाकूया. आणि 2 मिनटं आपण त्याला असं हलवत राहूया, म्हणजे तेल मसाले व्यवस्थित एकत्रित झाले पाहिजे. एकत्रित झाल्यावर गाईस बघा पाणी कमी होतं. मी माझ्या अंदाजाने पाणी टाकलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्या. हलवून घेतल्यानंतर गाईस मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे स्लोवर गॅस ठेवून. आणि आपण त्याला 20 मिनटं तसंच ठेवूया. 20 मिनटांनी गाईस मी ढाकण उघडल्यावर बघा किती भारी झणझणीत डाळ आपली तयार झालेली आहे. आणि तुम्ही पण ट्राय करून एकदा नक्कीच बघा. खूप भारी ही डाळ लागते. नक्कीच मला कमेंट करून सांगा.